तर मित्रांनो आता सकाळी इकडे चालू आहे स्वयंपाक. इकडे स्वयंपाक चालू आहे आणि समोर तिकडे आपली मेथी काढायची चालू आहे. तिकडे मेथी काढायची चालू सकाळ सकाळी. बाया लयच लवकर आल्यात. पण मी तर तिकडे जाणार नाही मेथीकडे, कारण मला जनावरांना गवत कट करून टाकायचे. तर अगोदर जनावरांचं नियोजन बघतो. मेथी काढली, एवढाली मोठाली जुडी बांधली, जरा सगळी काढून झालेली. मी इकडं आत्ताक्षी आलो आहे, मेथी न्यायला आलो आहे. तर बैलगाडी घेऊन आलो आहे. बैलगाडीत भरायची मेथी अशी, परत हावधवणीची, हावधव धुवायची, मग कॅरेट भरून ठेवायचे. त्याचे कॅरेट लय मोठे, वाहनावाल्याचे कॅरेट आहेत, त्याच्यामुळं कॅरेट लय मोठे. कॅरेटमध्ये भरूनच पाठवायची. तर मी इथून रानातून भरून नेतोय आणि आई, भैया, वहिनी तिकडं हावधावर धुतात मेथी. मी इथे ताक कापून ठेवला आहे जनावरांसाठी. काल आपली मेथी काढलेली, मेथी मार्केटला गेली होती. तर भैया पण मेथीसोबतच गेलेला आहे काल, तर आणखीन आलाच नाही. त्याच्यामुळे मग ताक आज मी कापून ठेवला आहे. नाही तर मी रोज गवत कापत असतो, ताक भैया कापत असतो. पण आज भैया मेथीसोबत गेला आहे, त्याच्यामुळे ताक मी कापून ठेवला आहे जनावरांसाठी. ही आपण दुसरी नंतर मेथी टाकलेली, ज्याच्यात आपण लाल नेपियर लावला आहे. आज पाऊस नाही, पण आभाळ तर सगळं झाकळून आलेलं आहे सगळीकडून. दर थांब ना मोठ्या, चल चिमणे. तर आपलं चाललं आऊत आणायला, पण काल मेथी काढली ना त्या रानात आऊत आणतो. ऐक काल आपण या शेतातली मेथी काढली ना, तर इथं लगेच आऊत आणायचं, म्हणजे राहिलेलं गवत आहे ना मोठं होत नाही. वापसा एवढा चांगला नाही, थोडीशी चिखल होते. पण आता वापसा येणार पण नाही, कारण की रोजच आभाळ येते ना. मग पाऊस जर आला उद्या परवा तर गवत जास्त मोठं होतं. त्याच्यामुळे थोडं आऊत आणून घेतो इथं. तिथं उभा केलं आहे, रानाला पाळी घालून झाली. खालच्या साईडने पण 8 तास घेतलेत, इकडनं पण 8 तास घेतलेत. तर ह्या रानात आपल्याला काय करायचं आहे, तर आपण ह्या मेथीच्या रानात कसं घोडघास लावला आहे, म्हणजे नेपियरला तिथं घोडेघास म्हणतात. तर नेपियर लावायचं आपल्याला ह्या रानात. अगोदर धने टाकायचे, मग परत डबल एकदा आऊत आणायचं धान्यावर, मग परत आऊत आणल्यानंतर पुन्हा नेपियर लावायचं ह्याच्यात. आणि ह्या तागा जागा पण नेपियर लावायचं आहे. पण हे रान आता लवकर नीट होणार नाही, कारण की इथं गवत नव्हतं, वापसा होता. इकडं तागाच्या ठोंबड्यात ना, तर त्याला जरा चांगला वापसा लागतो ह्या रानाला समोरच्या. मग हळूहळू लावू ह्याच्यात पण नेपियर. चला आता जातो गवत आणायला. आपली अद्रक आता कंटिन्यू पाऊस होता ना, त्याच्यामुळे चांगली आहे. तिच्या बुडात आईने खूप कोथिंबीर लावली. कोथिंबीर, शेपोय, कुठं चूक आहे. मिरच्याच्या सेपरेट लाईनी लावल्या तिकडं. बैलांना बांधलंय चरायला. आता कसं आज पाऊस नाही ना पडला, तर कोरडा आहे थोडं, त्याच्यामुळे त्यांना बांधलंय चरायला इकडं. पाऊस नसेल ना, मग तुडव्याने चिखल वगैरे होत नाही. तर आपल्याला कमेंट आली होती की डास परेशान करतात का जनावरांना. तर बघा, सर्जेच्या मानेवर जे बसलेत ना, ते डासच आहेत मोठाले. ते रक्त पितात, परेशान होतात जनावर त्याने. जेवढे पलीकडच्या मानेवर बसलेत ना, तर तेवढेच अलीकडून बसलेत. सर्जे हट रे, हट. ते बघा इथं खांद्यावर, शिंगाच्या मागं, इथं मानेवर, खांद्यावर करतात परेशान डास. गवत कापली, बैलगाडी भरली.
एवढं गवत रोजच्या एवढं झालं आहे. आता बैलांना थोडंसं मोकळं सोडतो चरायला. बैलांना आता खालच्या बांधायला नाही, इकडच्या वरच्या बांधायला चारतो, कारण खूप उशीर झाला आहे खालच्या बांधायला नको जायला. बैलांना सोडले इथं चारायला आपल्या मके बसले वरच्या बांधाला. इकडं चांगलं गवत वाढलेलं आहे. इकडं पण आपल्या मुगाला शेंगा लागल्यात. पंचमीला नक्कीच खायला येतील शेंगा. आता 4-5 दिवसातच किती फरक पडला आहे. अगोदरला तर फुलं होते, आता शेंगा लागल्यात. मस्त पंचमीला खायला येईल. उडदाला पण एक 7-8 दिवसांनी फुलं लागतील. एवढं चांगलं गवत आहे तरी नुसती पळापळी करतात बैल इकडून तिकडं. चला आता 7 वाजलेत. बैलांनी पण चांगलं खाल्लंय. चरत चरत आम्ही इकडं आलो गवताच्या शेताजवळ. आता घरी जातो. आज आभाळ नॉर्मलच आहे, एवढं जास्त काय नाही. आणि आज पाऊस पण नाही आला, पण सूर्यदर्शन नाही झालं. आज सगळीकडं आभाळच आहे. चला आता घरचे तर सगळे कामं झाले असते. ऊन पडलं ना पीक आणखीन जास्त वाढणार आणि गडद हिरवे होणार. चल सरजे चल, चल इकडे चल 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 सरजे चल चल, नाही चल चल वर बघ.